नवापुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव तीव्र, 44,000हून अधिक पक्षी नष्ट. नवापूर शहर व परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन वेगाने राबविले जात आहे. काल जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या 2 दिवसात पशुसंवर्धन विभागाने 44,665 कुक्कुट पक्षी, 39,380 अंडी आणि 58,000 किलो पशुखाद्य नष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी पोल्ट्री चालकांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तातडीने व पारदर्शकपणे देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यात. सध्या बाधित परिसरात कडक निर्बंध लागू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता ही मोहीम आजही सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. नमस्ते. आज 3 टेंबामध्ये डॉन पोल्ट्री फार्म नवापूरचे जे आहे तिथे व्हिजिट दिली. आपल्या 30 तारखेला जे बर्ड फ्लू डिटेक्ट झाला होता त्याच्या अनुषंगाने आपली 25 रॅपिड रिस्पॉन्स टीम स्टेटमार्फत इथे उपस्थित आहे. जवळपास 150 लोक आर हिअर आणि टीमसोबत चर्चा केली. त्यांचे जे लॉजिस्टिकल इश्यूज आहेत किंवा फार्मर्सचे जे कॉम्पेन्सेशनचे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली. जवळपास 1,40,000 पैकी आमचा अराऊंड 50,000 बर्ड्सचा कलिंग ऑलमोस्ट झाला आहे. जवळपास 40,000 अंडे आणि 58,500 किलो फीड जी आहे ती डिस्ट्रॉय झाली आहे. आणि सोबत त्यांनी 1 किलोमीटरमध्ये जे कलिंग करायचे त्याचं बॉर्डर, 3 किलोमीटरमध्ये कंटेनमेंट आणि 5 किलोमीटरमध्ये जे बफर झोन आहे ते पण मार्क केलं आहे. आणि त्यामध्ये पण पोलीस इज ऑल्सो इन्श्युअरिंग की आपलं जे आदानप्रदान जे पण बर्ड्सचा किंवा हे राहतो ते पण बिलकुल बॅन केलं आहे. आणि त्या अनुषंगाने सगळे जे पोल्ट्री फार्म्स नवापूरमध्ये आहेत त्यांना पण मी रिक्वेस्ट करते आहे की हे जे 5 किलोमीटरचा आपला हे बाइंडिंग हे आहे, आपला एरिया आहे, त्याचे आतमध्ये आणि बाहेर कोणता पण व्यवहार असायला नको. बिकॉज बर्ड फ्लू इज एक्स्ट्रीमली कंटेजियस आणि ते बाहेर आतमध्ये गेला की मग त्याची वाढण्याची जास्त शक्यता आहे. सो लेट अस ट्राय आवर बेस्ट की आपल्याकडे एक एरियामध्ये जे निघालं आहे त्याला आपण कंटेन करण्याचा प्रयत्न करू. स्टेटचं पूर्ण टीम आणि लॉट ऑफ एफर्ट्स, आपले जे नाशिकची लॅबॉरेटरी पण आहे, आज 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरवाले सॅम्पल्स पण कलेक्ट झाले. आणि टीम्स आर गोईंग डोर टू चेक ह्युमन बिंग्स ऑल्सो. त्यांच्यामध्ये पण काही जर सिम्पटम्स आहेत तर त्यांना पण जे प्रोफायलॅक्टिक मेडिसिन द्यायची आहे ते देत आहेत. सो ऑल ऑफ अस आर ऑल आर टोज. आणि आम्ही 100% प्रयत्न करत आहोत की याला कसे कंटेन करायचं आणि पुढे पण याला एक्सटेंड किंवा याचं कंटेजन वाढायला नको त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या सगळ्यांना पण विनंती करते की आपलं सगळ्यांचं सहकार्य असावं.